पण जे यंग ग्रॅज्युएट्स जे बाहेर पडतात त्यांना नक्की रिअलायझेशन कधी होतंय की मला नक्की आयुष्यात करायचंय काय? कारण की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय असतं की कॅम्पस प्लेसमेंट, एक चांगल्या पगाराची नोकरी आणि मग तिथून करिअर सुरुवात. पण आज जर का आपण बघितलं की सिक्स सिग्माचा जी नवीन जनरेशन आहे, यंग जनरेशन आहे, ते जर का ते शिकले तर त्यांना काय फायदा होऊ शकतो? तो म्हणजे इंजिनियर्स करता बँकिंग क्षेत्रामध्ये कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आज आहेत आणि कदाचित उद्या निर्माण होणार आहेत. नमस्कार. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये एक विशेष गेस्ट आहेत की ज्यांनी अतिशय कमी वयामध्ये आपले इतके स्किल्स डेव्हलप केले, मग ते टेक्निकल स्किल्स असतील, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असतील, लीन सिक्स सिग्मा असतील, स्टँडर्ड्स असतील किंवा अगदी कॉर्पोरेट प्लॅनिंगपर्यंत असतील. आणि हे स्किल्स डेव्हलप करून त्यांनी अत्यंत कमी वयामध्ये यशाचे शिखर गाठले. स्वागत करूया आजचे आपले गेस्ट मिस्टर कौस्तुभ राव यांचं, की जे बँक ऑफ अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह आहेत. कौस्तुभ सर, नमस्कार आणि स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. आय एम ट्रुली ऑब्लाइज्ड. खरं तर तुमच्याकडनं खूप काही ऐकून घ्यायचं आहे, कारण की एक असा पोर्टफोलिओ की वयाच्या अगदी कमी वयामध्ये बँक ऑफ अमेरिकेचे तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतात. परंतु सुरुवात करताना हे तर नक्कीच ऐकायला आवडेल की व्हाईस प्रेसिडेंट स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह म्हणजे नक्की काय रोल आहेत? युजली ऑर्गनायझेशन्समध्ये 2 डेझिग्नेशन्स असतात. एक असतं फंक्शनल डेझिग्नेशन आणि दुसरं असतं कॉर्पोरेट डेझिग्नेशन. व्हाईस प्रेसिडेंट जे आहे, टिपिकली आपण जे ऐकतो सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, हे सगळे फंक्शनल डेझिग्नेशन नाही होत, हे कॉर्पोरेट डेझिग्नेशन होतात. अच्छा. आणि जे फंक्शनल डेझिग्नेशन असतात ते रिप्रेझेंट करतात तुम्ही काम काय करता. तर व्हाईस प्रेसिडेंट माझं हे हायरार्किकल किंवा ऑर्गनायझेशनल डेझिग्नेशन आहे आणि फंक्शनल डेझिग्नेशन मी CEO टीमचा मेंबर आहे. त्यामध्ये स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्स जे CEO टीम ड्राईव्ह करतं युजली, बरेचसे स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्स बँक ऑफ अमेरिकामध्ये आमची टीम ड्राईव्ह करते. ॲज अ CEO फंक्शन जे एक्सपेक्टेशन असतं फ्रॉम एनी CEO फंक्शन अक्रॉस द ग्लोब, अक्रॉस इंडस्ट्रीज, इज दॅट that team enables, it's an enabler function, right? It has to make sure that the business runs smoothly, flawlessly, and on an ongoing basis, right? So they have to ensure that there is no disruptions, there is continuity and delivery on a timely basis. हे बेसिक एक्सपेक्टेशन असतं. आता हे एक्सपेक्टेशन्स अचीव्ह करण्यासाठी CEO फंक्शन्स बरेचसे हॉरिझॉन्टल प्रोजेक्ट्स, प्रोग्राम्स ड्राईव्ह करतात. फॉर एक्झाम्पल बिझनेस कंटिन्युटी एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बँक ऑफ अमेरिकाचं जे कॉर्पोरेट रिपोर्टिंग असतं, बँक ग्रुप लेवल रिपोर्टिंग असतं, ते आमचं टीम करतं. आणि वी कॅनॉट डिले आर रिपोर्ट्स, वी कॅनॉट बी इनॅक्युरेट इन आर रिपोर्ट्स. जर आमची रिपोर्टिंग चुकली किंवा डिलेट झाली तर बँकला फाईन बसतं आणि ते फाईन सिग्निफिकंटली हाय असतात, $मिलियन्स असतात. तर हे क्रिटिकल फंक्शन असतात. म्हणून मग बिझनेस कॉन्टिन्यूच्या बेसिसवरती आम्हाला हे एन्श्युअर करायचं असतं की आमचं बिझनेस कंटिन्युअसली रनिंग असायला पाहिजे. ज्या दिवशी रिपोर्ट जायला पाहिजे त्या दिवशी ते रिपोर्ट जायलाच पाहिजे. तर त्यासाठी फ्रॉम कॉन्टिन्युटी पर्स्पेक्टिव्ह वी ड्राईव्ह अ लॉट ऑफ प्रोग्राम्स. तर वी हॅव मल्टी लोकेशन स्ट्रॅटेजी, वी हॅव मल्टी रिजन स्ट्रॅटेजी, मल्टी कंट्री स्ट्रॅटेजी, वी हॅव मल्टिपल रिसोर्स स्ट्रॅटेजी वेअर वी हॅव बॅकअप्स. तर अशी ही एक इनिशिएटिव्ह झाली. तसे सगळे ॲस्पेक्ट्स जे बिझनेसचे असतात, वी हॅव टू मेक शुअर ऑल ऑफ दोज ॲस्पेक्ट्स आर टेकन केअर ऑफ, सो दॅट वी एनेबल the resources who are doing the actual work do their work smoothly. हे आमचं रोल आहे. अरे वा. मग यू डू दिस ॲज अ ग्लोबल लेवल? Yes, because it's a global function and we do group level reporting. Our initiatives are horizontal and at a global level. या पोझिशनपर्यंत येताना आणि ज्या ग्लोबल लेवलला काम करताना मला वाटतं की जो मागचा एक्सपिरियन्स आहे तो सगळा तर नक्कीच काउंट झालेला असेल. तर नक्की ऐकायला आवडेल की 2003 मधून तुम्ही MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे येथून ग्रॅज्युएशन केलं आणि इलेक्ट्रॉनिक्समधून ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर मागचे गेले 20-22 वर्ष जो काही प्रवास झाला करिअरमधला, तर सुरुवात नक्की कुठून झाली? 20-22 वर्ष म्हणजे ॲक्च्युली इट्स अ लॉंग जर्नी. करेक्ट. आणि टॉकिंग अबाउट 2003, इट वॉज अ टाईम वेअर मार्केट वॉज नॉट डुईंग ग्रेट. त्याच्यामध्ये आणि तेव्हा असे प्लेसमेंट्स म्हणा किंवा प्लेसमेंट असिस्टंट्स म्हणा किंवा प्लेसमेंट सेल्स म्हणा, असं काय कॉन्सेप्ट नव्हतं. अँड आय एम पार्ट ऑफ द फर्स्ट बॅच ऑफ
MIT आळंदी. खूप सारा एक्साइटमेंट म्हणजे खूप सारं एक्साइटमेंट, खूप सारी मजा, खूप सारं शिकायला मिळालं अभ्यासाच्या शिवाय. आणि ते जर्नी अजून कंटिन्यू होत आहे. तर 2003 पासआउट झाल्यानंतर बिकॉज देर वर नो प्लेसमेंट्स ॲज सच अँड द मार्केट वॉज ऑल्सो नॉट ग्रेट, मी एका स्टार्टअपला जॉईन केलं. आणि ते स्टार्टअप प्रोडक्ट ऑर्गनायझेशन होतं, बट देअर बॅकबोन वॉज एम्बेडेड सिस्टम प्रोग्रामिंग. आता इलेक्ट्रॉनिक्समधनं पासआउट झाल्यामुळे तेव्हा एक माइंडसेट होतं, तुम्ही ज्या स्ट्रीममधनं पासआउट होता त्या स्ट्रीममधलं काम करायला पाहिजे. बरोबर. तर त्या हिशोबाने मी ते जॉईन केलं. एक 6 महिने काम केले मी. आय वॉज डुईंग चिप प्रोग्रामिंग, 8085 8086 प्रोग्रामिंग करत होतो. पण कॉलेजमध्ये असताना प्रोग्रामिंग करणं एक असतं आणि दिवस रात्र तेच काम करणं दुसरी गोष्ट असते. सो वेन आय डिड दॅट फॉर 6 months आय सून रिअलाइज दॅट ॲज अ पर्सन आय एम नॉट समवन हू कॅन सिट इन वन प्लेस अँड डू प्रोग्रामिंग फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. राईट, हे मला लगेच कळालं. आणि मला लोकांशी बोलायला आवडतं. आय मे नॉट बी एक्स्ट्रोवर्ट, पण मला इंटरॅक्शन आवडतं, मला सोशल लाईफ आवडतं. म्हणून मग मी डिसाईड केलं की प्रोग्रॅमिंग तर नाही करायचं, मग दुसरं काय. तर मग तेव्हा बेसिस द लिमिटेड नॉलेज जे आम्हाला होतं तेव्हा असं एक इन्फॉर्मेशन होतं की बाबा MBA केलं तर तुम्हाला लोकांबरोबर बोलायला मिळतं, लोकांशी इंटरॅक्शन होतं तुमचं, आणि वेगवेगळ्या ग्रुप्सबरोबर होतं. ते असं नाही की एक सेट 10-15 लोक आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे. तर त्या हिशोबाने मग मी ते जॉब सोडलं अँड आय डिसाइडेड टू परस्यू MBA. अँड बिकॉज ड्युरिंग इंजिनिअरिंग I couldn't meet my cousins, I decided to go and meet them before I start my journey preparing for the exams. So you left the job. I left the job. I went to Bangalore to meet my cousins, and then a lot of my cousins were already working. So I used to stay at home in Bangalore, waiting for them to come back and then again have fun, interact with them. I did that for about a week, and then I started getting bored there as well. घरी बसून करणार काय ना दिवसभर. मग बँगलोर तेव्हा पण आज जसं बँगलोर IT हब आहे तेव्हा पण ते हब होतं आणि तिथं खूप साऱ्या कंपनीज आहेत. म्हणजे 7-8 हजार कंपनीज तर मिनिमम असतील त्या टाईममध्ये, आता अजून जास्त वाढले असतील. तर मग मी डिसाईड केलं की चला आपण इंटरव्ह्यूज देऊ, इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स पण मिळेल आणि बोलायला पण आपण शिकू कसं इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं. म्हणून मग मी तेव्हा इंटरव्ह्यूज दिले बरेचसे आणि मला तेव्हा 3 कंपनीजमधनं ऑफर आल्या. एक HP मधनं आलं, दुसरं 24/7 AI म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मायक्रोसॉफ्टसाठी ते पोझिशन होतं. तर मी तिथं सिलेक्ट झालो आणि एक सदरलँड टेक्नॉलॉजीज म्हणून आहे चेन्नईमध्ये, त्या 3 कंपनीजमध्ये मी सिलेक्ट झालो. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की मी जे सिलेक्ट झालो ते माझ्या इलेक्ट्रॉनिक्स डिग्री बेसिसवरती नाही सिलेक्ट झालो. तर आम्ही बिकॉज आर्स वॉज द फर्स्ट बॅच, वी डिड एव्हरीथिंग अलॉंग विथ द प्रोफेसर्स अँड स्टाफ. तर आम्ही कम्प्युटर लॅब्स पण आम्ही सेटअप केले, ते लॅन केबल्स आम्ही ले केले, आमचे केमिकल लॅबोरेटरीज ते सेटअप केलं, इलेक्ट्रॉनिक्स लॅबोरेटरी सेटअप केलं. तर जेव्हा आम्ही कम्प्युटर लॅब सेटअप करत होतो तेव्हा जे नेटवर्किंगच्याबद्दल शिकायला मिळालं किंवा सिस्टम्स सेटअप करण्याच्याबद्दल जे शिकायला मिळालं त्या बेसिसवरती मला हे 3 जॉब्स मिळाले, कारण हे नेटवर्क सपोर्ट रोलमधले जॉब्स होते. तर एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. अलॉंग विथ द एज्युकेशन देर आर मेनी थिंग्स दॅट यू गेट टू डू ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. आय थिंक त्या ऑपॉर्च्युनिटीज मी त्याचा यूज केला आणि मी काय स्वतःला नॉमिनेट केलं की बाबा मी हेल्प करतो लॅब सेटअप करायला. त्या बेसिसवरती मला ते जॉब मिळालं. मग ते जॉब मिळालं आणि इट वॉज ॲट दॅट पॉईंट इन टाईम अ बिग डील फॉर अस, कारण असं जॉब इंटरव्ह्यू देऊन मिळणं म्हणजे हे फर्स्ट एक्सपिरियन्स होतं आणि त्याला सोडून MBA प्रिपेअर करायचं म्हटलं थोडा वेळ जॉब करून घेऊया. म्हणून मग मी जॉब करायचं डिसाईड केलं अँड आय ड्रॉप्ड माय प्लॅन फॉर pursuing MBA. When I joined the company and I was working for Microsoft through 24/7 AI, I was recognized in the first 6 months because of my work. And then Microsoft was establishing process improvement teams within their organization for their teams. So I was nominated for that role. And then I took that opportunity. इट वॉज न्यू. मला लीनबद्दल काही माहीत नव्हतं, सिक्स सिग्माबद्दल काही माहीत नव्हतं, पण ते ऑपॉर्च्युनिटी आली मला आणि मी ते स्वीकारलं. मग माझं ट्रेनिंग झालं एक 6 महिने. आय गॉट सर्टिफाईड ॲज अ ब्लॅक बेल्ट, लीन अँड सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट.
at a very young age, about 24, 25, I was certified. And black belt certification was a big deal at that point in time because the criteria was not easy. आज ब्लॅक बेल्ट ट्रेनिंग केलं तुम्ही आणि एक प्रोजेक्ट सबमिट केलं तर तुम्हाला ब्लॅक बेल्ट सर्टिफिकेशन मिळतं आज. पण आमच्या टाईममध्ये we had to conduct 240 hours of training, Six Sigma training. We had to mentor 12 to 15 green belt projects. We had to complete 2 projects ourselves with a minimum of $500 million as savings. हे सगळं केल्यानंतर मग तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं. तर I got certified as a Lean and Six Sigma black belt. And then from there on, I got an opportunity to work with R.R. Donnelley to implement process control and process operational excellence in that organization. मी तिथं ते केलं. तिथनं माझे जे बॉस होते त्यांनी मला रेकमेंड केलं मास्टर ब्लॅक बेल्ट सर्टिफिकेशनसाठी. तर त्यांनी म्हटलं कंपनी हे तुमचं सर्टिफिकेशन कॉस्ट बेअर नाही करणार, बट वी कॅन मॅनेज युअर लिव्स. आणि तेव्हा सर्टिफिकेशन मास्टर ब्लॅक बेल्टचं फर्स्ट टाईम लॉन्च झालं होतं. आणि Indian Statistical Institute, which is a renowned statistical institute in India, they had launched that course. And it was for people who had a minimum of 15-20 years of experience, of which 5 years of experience was driving improvement projects, programs. Implementation. असं त्याचं क्रायटेरिया होतं. आणि मला माझा टोटल एक्सपिरियन्स तेव्हा 4.5-5 वर्षाचा होता. तर ऑब्व्हियसली इट गॉट रिजेक्टेड because everybody else in that batch had a minimum of 23-25 years of experience. मग माझ्या बॉसनी पुश केलं त्यांना म्हटलं की ही इज रेडी फॉर दिस कोर्स, राईट? प्लीज ॲटलीस्ट टॉक टू हिम वन्स, हॅव अ कॉन्व्हर्सेशन अँड देन यू डिसाईड वेदर ऑर नॉट टू रिजेक्ट. डोंट रिजेक्ट ओनली बेसिस द प्रोफाईल दॅट वॉज सेंट. कारण त्या कोर्ससाठी पण तुमचं एक प्रोफाईल पोर्टफोलिओ बनवून पाठवावं लागतं त्यांना. ते रिव्ह्यू करतात, त्या बेसिसवरती ते ॲडमिशन देत होते. मग त्यांनी माझं एक टेस्ट घेतलं आणि नंतर एक कॉन्व्हर्सेशन पण केलं माझ्याबरोबर. Basis that conversation, they allowed me for that batch. So at the age of 27-28, I was able to join that course, which was within the Indian Statistical Institute campus. आम्हाला तिथंच 12 दिवस राहायचे होते अँड फुल डे ट्रेनिंग्स होते ते. हे बँगलोरमध्ये होतं. सो आय गॉट थ्रू द ट्रेनिंग, वॉज द यंगेस्ट मास्टर ब्लॅक बेल्ट हू वॉज सर्टिफाईड ॲट दॅट पॉइंट इन टाईम. And because of that certification, suddenly people started knowing that there is this person who's a certified master black belt and can drive improvement initiatives across organizations. And my boss was very so his mindset was very different. त्यांचं असं होतं की त्यांच्याबरोबर जे काम करतात त्यांचं प्रोग्रेस झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते खूप एफर्ट्स घेत होते. आणि माझ्या बॉसनीच KPMGमध्ये एक रिक्वायरमेंट आली होती तेव्हा. त्यांना KPM इंडियामध्ये ईस्टर्न आणि नॉर्दर्न डिव्हिजनसाठी त्यांना एक सिक्स सिग्मा ॲडवायझरी सर्व्हिसेस फंक्शन लीड करायला कोणीतरी पाहिजे होता. अँड बिकॉज वी हॅड डन आवर जॉब इन R.R. Donnelley, त्यांनी रेकमेंड केलं दॅट आय टेक अप दॅट पोझिशन. सो आय स्टार्टेड विथ KPMG. आय वॉज हेडिंग देअर सिक्स सिग्मा ॲडवायझरी सर्व्हिसेस फॉर वेस्टर्न अँड नॉर्दर्न रिजन्स इन इंडिया, वेअर अँड consulting firms here basically are small boutique companies that are running within a large firm, right? Be it KPMG, PwC, Deloitte, Ernst & Young, Arthur Andersen, जे आता आपण Accenture म्हणून ओळखले जातो. हे सगळे फर्म्समध्ये जे एम्प्लॉईज आहेत ते आपलं स्वतःचंच एक बिझनेस रन करतात. त्यांना एक डोमेन असतं ज्याच्यामध्ये त्यांना सर्व्हिसेस ऑफर करायचे असतात आणि त्यांचं एक टार्गेट असतं. सो यू बेसिकली फायनान्शियल टार्गेट एक दिलं ते फायनान्शियल टार्गेट अचीव्ह करायचं. येस, एक फायनान्शियल टार्गेट असतं. त्यांचं दुसरं पण टार्गेट असतं, हाऊ मेनी न्यू लोगोज आर यू ऑन बोर्डिंग ॲज क्लायंट्स. ओके, हे पण न्यू क्लायंट्स असं पण टार्गेट असतं. मग तेव्हा आय वॉज यंग, आय हॅड नो एक्सपिरियन्स ऑफ सेल्स, आय हॅड नो एक्सपिरियन्स ऑफ पिचिंग सर्व्हिसेस, राईट? Because all this while I had only implemented Lean Six Sigma concepts in an organization, right? But selling that as a service was new to me. First 3 months I couldn't sell anything, frankly. कारण एकतर मी यंग होतो and I was talking to the HODs, the CEOs, the COOs of the company, and they all, for some reason, I felt that they had a feeling that he's such a young guy.
He has only about 6 years of experience or 7 years of experience. We have been in this industry for the last 20, 30, 40 years. What new is he going to tell us, right? What new is he going to share that will help me improve my bottom line or improve my efficiency? त्या पॉइंटला स्टार्ट केलं, बट इव्हेंच्युअली वी वर एबल टू first 3 months no sales. Next 4 months I met my target for the next year and a half, next 4 months. So we were able to design, develop new product services. From KPMG, I moved on to work with Deutsche Bank. And in Deutsche Bank, initially I was there for about 4.5 years. For the first 2 years, I was managing cash and trade, APAC, where I supported about 16 countries. And then the remaining part of my tenure with Deutsche, I was supporting the wealth management business. And in each of these businesses, my role was the same: driving Lean Six Sigma and digital transformation projects. So supported wealth management globally with Deutsche, and then again through contacts, I was asked if I could lead a business excellence team for Thomson Reuters, right, which was earlier called as Pangea 3, and then it was acquired by Thomson Reuters. And legal domain is such legal professionals and artists, right? They believe their work is very creative, right? And putting structure, putting framework, putting metrics for measuring that performance, they believe it is not possible. And that was the challenge that I was tasked with. की तुम्ही इथे येऊन एस्टॅब्लिश करा बिझनेस एक्सलन्स प्रोसेस, तुम्ही इथे येऊन मेट्रिक्स एस्टॅब्लिश करा, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट्स ड्राईव्ह करा. मग ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. तिथं थॉम्सन रॉयटर्समध्ये मी 4 वर्ष स्पेंड केले. त्याच्यानंतर आय मूव्ड ऑन टू वर्क विथ क्रेडिट स्विस इन देअर कू फंक्शन, अँड देन फ्रॉम क्रेडिट स्विस फॉर द लास्ट 4.5 years आय हॅव बीन विथ बँक ऑफ अमेरिका. ग्रेट. आय विल कम्प्लीट 5 years in September this year. फॅन्टॅस्टिक जर्नी. इनफॅक्ट तुमच्या जर्नीमध्ये बरेचसे जर कमी कीवर्ड शोधले तर स्किलच्या रिलेटेड मला सापडते कदाचित की इनिशिएटिव्स किंवा ड्रायव्हिंग इनिशिएटिव्स, एंटरप्रिनरशिप, राईट, बरंच काही टीम डायनॅमिक्स आहे, मोटिवेशन आहे, बरंच काय काही आहे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी बऱ्यापैकी कॉमन आहे, जी इम्प्लिमेंट तुम्ही केली ते म्हणजे लीन सिक्स सिग्मा. तर एक प्रश्न तर मला असा विचारायचा आहे की सिक्स सिग्माचा त्यावेळेस इम्पॉर्टन्स खूप जास्त होता आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरला तो फायदा मिळाला. पण आज जर का आपण बघितलं की सिक्स सिग्माचा जे नवीन जनरेशन आहे, यंग जनरेशन आहे, ते जर का ते शिकले तर त्यांना काय फायदा होऊ शकतो? खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण सिक्स सिग्मा हे कॉन्सेप्ट एक फ्रेमवर्क आहे. असं नाही आहे की ते काहीतरी नवीन डिझाईन और डेव्हलप झालं होतं इन 2003, 4, 5. जॅक वेल्श त्यांनी हे इनिशियली स्टार्ट केलं होतं जीमध्ये. He popularized that framework, which was adopted by companies across industries, across geographies. The framework existed for a long time, very long time. And the framework is basically a consolidation of very simple tools that we know. And we have been using it knowingly, unknowingly. It is just a framework that puts all of these tools together and gives it a structure. For example, तुम्हाला जर existing process improve करायचं आहे, तर त्यांनी एक DMAIC framework रेकमेंड केलं होतं. तुम्हाला जर एक न्यू प्रॉडक्ट सर्व्हिस डिझाईन करायचं आहे तर डिमॅड व्ही फ्रेमवर्क त्यांनी रेकमेंड केलं, किंवा DFSS आपण जसं म्हणतो ते त्यांनी रेकमेंड केलं होतं. पण जर हे आपण शिकायला गेलो तर इट इज मोर कॉमन सेन्स दॅन समथिंग न्यू दॅट यू आर लर्निंग अँड इम्प्लिमेंटिंग. कारण सगळे टूल्स कॉमन सेन्स बेस्ड आहेत, सगळे टूल्स फंडामेंटल बेस्ड आहेत. जे बेसिक आपण 8th, 9th, 10th मध्ये शिकतो त्याचं ॲप्लिकेशन कसं करावं इन द राईट वे सो दॅट देर इज बेनिफिट फॉर द ऑर्गनायझेशन, हे ते फ्रेमवर्क शिकवतं. तर ओव्हर टाईम काय झालं आहे, लीन सिक्स सिग्माचे जे फ्रेमवर्क्स आहेत त्याचे जे फेजेस आहेत इम्प्रूव्हमेंट्सचे ते इव्हॉल्व्ह झालेत. तर मग ते फ्रेमवर्क कॉन्सेप्ट सेम राहतं, त्याचे नवीन नवीन नावं जनरेट झालेत. तर आता आपण जे PMP आहे किंवा PMI आहे किंवा PRINCE2 आहे, हे जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टँडर्ड्स आहेत त्याच्यामध्ये हे फ्रेमवर्क्स इंटिग्रेटेड आहेत. तुम्ही जर स्टँडर्ड्स बघितले, लॉट ऑफ आर स्टँडर्ड्स टेल अस व्हॉट इज एक्सपेक्टेड, राईट. क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम झालं, 27001 झालं, 7799 झालं, CMMI झालं, PCMM झालं. ऑल ऑफ दीज स्टँडर्ड्स विल टेल यू व्हॉट इज एक्सपेक्टेड टू ॲज अन ऑर्गनायझेशन टू हॅव, राईट. हाऊएव्हर दे डोंट टेल अस हाऊ डू यू इम्प्लिमेंट दोज थिंग्स. जे लीन सिक्स सिग्मा आहे हे ते आपल्याला सांगतं द हाव,
right? It will tell us how you can implement these standards. What can you do on the ground so that you can meet the requirements of these standards. तर हे फ्रेमवर्क कॉन्सेप्ट्स हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे. इनफॅक्ट एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली म्हणजे मी इंजिनियर आहे. आपण 3 इडियट्स हे मूवी बघितलं आहे. त्याच्यामध्ये आमिर खान म्हणतात की तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे आणि बँकमध्ये काम करतायत. तर हे बऱ्याच लोकांबरोबर होतं. बट इट इज नॉट a decision that people make. It happens, right? Because that's the opportunity that they get and which they take. पण माझ्या केसमध्ये काय झालं, हे जे मी फ्रेमवर्क शिकलो, मी ह्या फ्रेमवर्कमधलेच टूल्स यूज केले टू डिसाईड व्हॉट करियर शुड आय चूज बेस्ड ऑन माय philosophies, my values, the life that I want to live, the time that I want to give my family and my profession. तर ह्या क्रायटेरियाजच्या बेसिसवरती विच इज द बेस्ट प्रोफेशन हे मी या फ्रेमवर्क थ्रूच डिसाईड केलं. सो दिस फ्रेमवर्क इज नॉट फॉर organizations. It is for every individual. They can use and practice these concepts in their daily lives. So even today, if you ask me, even if Lean Six Sigma may not be as popular as it was 2 decades ago, but those concepts will still hold true today and everybody will benefit. So जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली लीन सिक्स सिग्मा शिकण्याची तर सगळ्यांनी ते शिकावं, कारण ते प्रोफेशनली आणि पर्सनल लाईफमध्ये डेफिनेटली हेल्प होईल सगळ्यांसाठी. आता तुम्ही म्हणालात की तुमचं पॅशन एरिया कुठला आहे तो शोधायचा आहे, मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे जर काय ठरवायचं आहे ते तुम्ही कदाचित लीन सिक्स सिग्माच्या फ्रेमवर्कमुळे तुम्हाला त्याचा फायदा झाला. करेक्ट. पण जे यंग ग्रॅज्युएट्स जे बाहेर पडतात त्यांना नक्की रिअलायझेशन कधी होतंय की मला नक्की आयुष्यात करायचं आहे काय? कारण की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय असतं की कॅम्पस प्लेसमेंट, एक चांगल्या पगाराची नोकरी आणि मग तिथून करिअर सुरुवात. मग ते करायचंय त्यावेळेस की नंतर काही वर्षानंतर कळतं की हा मला ही गोष्ट करायला आवडेल. कसं असतं ते डायनॅमिक्स? कसं असतं, वेन यू आर पासिंग आउट 2 ग्रुपचे मुलं पास आउट होतात. एक ग्रुप असं असतं ज्यांना ऑप्शन असतं की ब्रेक घ्या, डिसाईड करा आणि जे पाहिजे ते करा. आणि एक ग्रुप असतं ज्यांना ऑप्शन नसतं, कारण दे वुड हॅव टेकन अप रेस्पॉन्सिबिलिटीज, राईट. त्यांना त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करायचं असते, तर त्यांना ऑप्शन नसतं. त्यांना जे फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी मिळते ते त्यांना घ्यावी लागते. So earning of money is more important for them. For some other reason, not to make money, but to support family or take up the responsibilities that they have taken up, to fulfill those responsibilities. तर ज्यांना ते ऑप्शन नाही आहे, for them my recommendation is don't forget what you like doing. Always keep that in mind, and eventually over time when you get an opportunity, do that as well. आता मी जसं सांगितलं होतं, मी ब्रेक घेतलं होतं MBA करण्यासाठी, पण मला जॉब मिळाला आणि इंटरेस्टिंग काम वाटलं म्हणून मग मी MBA नाही केलं. बट मी ते विसरलो नाही. मी 2011-12मधनं IIM कलकत्तामधनं एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम केला, बिकॉज आय डिड नॉट हॅव द लीवे ऑफ टेकिंग अ ब्रेक फॉर 2 years अँड देन परस्युईंग MBA. So I did an executive program from IIM Kolkata on advanced business analytics. कारण लीन सिक्स सिग्मामध्ये स्टॅटिस्टिक्स खूप यूज होतं आणि मला ते आवडायला लागलं होतं, म्हणून मग मी त्याच डोमेनमध्ये MBAचं, इट इज नॉट अ फुल फ्लेज्ड MBA डिग्री, बट एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामचं डिग्री ॲटलिस्ट आहे, विच इज ॲट पार विथ MBA डिग्री, बिकॉज आय हॅव 20 years of experience, plus the concepts, the theory that is taught in a 2-year program was compressed and covered for us in a year's time. तर म्हणून त्या बेसिसवरती जे तुम्हाला करायचं आहे, जे म्हणतो तुम्ही, ते तुम्ही परस्यू करा ओव्हर टाईम. नाव फॉर स्टुडंट्स हू हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू डिसाईड, आय थिंक देर आर 3 things that they have to look for. One is what do they like doing. Second thing that they should think of is when they set a goal for themselves or a target for themselves, who are the people they would want around when they achieve that goal, right? Which is the group that they want to share that success with. हे त्यांनी क्लिअर असायला पाहिजे, कारण तुम्ही अचीव केलं आणि ते शेअर करायला जर तुमचे आवडीचे लोक किंवा जवळचे लोक नसतील तर त्याचा फायदा नाही आहे माझ्या मते. आणि थर्ड थिंग इज हाऊ मच हार्ड वर्क आर यू विलिंग टू पुट इन टू वर्क इन द डोमेन दॅट यू लाईक. कारण आपल्याला एक गोष्ट आवडत असते, पण त्याच्यामध्ये जर 2 तासाच्या वरती काम करायला सांगितलं तर बोर होतं माणूस, किंवा त्यांना थकावट येते.
जर तुम्हाला काही गोष्ट आवडते आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये काम करताय, तर तुम्ही 15 तास जरी काम केलं तरी तुम्हाला थकान हे असं वाटत नाही, की आपण थकलोय आता थोडंसं ब्रेक घ्यावं. तर हे पण विचार करायला पाहिजे, की आपण जे आवडतंय जर ते केलं, तर आर वी विलिंग टू डू डू द सेम थिंग फॉर 12 अवर्स अ डे फॉर द नेक्स्ट 10 इयर्स. हे 3 जर गोष्टी जुळून आल्या ना, देन दे विल बी एबल टू चूज अ डोमेन दॅट दे विल प्रॉस्पर इन. Great. So finding out that right passion area, interest area is absolutely essential in that case. इट इज. मग आता तुम्ही लीन सिक्स सिग्मा बद्दल बोलत असताना ही अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे स्टँडर्ड्स. Correct. मग आता कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये आपण गेलो की वेगवेगळ्या प्रकारचे स्टँडर्ड्स असतील, कदाचित ते 14,000 असेल, IITF असेल, QMS असेल, करेक्ट. आणखी कुठले असतील. तर स्टँडर्डचं किती इम्पॉर्टन्स आहे? म्हणजे स्टँडर्ड विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की फक्त मी लीन सिक्स सिग्मा म्हणजे टूल शिकलो की मला वापरता येईल? कसं असतं ते? आता 2 ऑर्गनायझेशन्स आहेत. एक स्टार्टअप मोडमध्ये, एक एस्टॅब्लिश्ड ऑर्गनायझेशन आहे. जर तुम्ही एक स्टार्टअप मोडच्या ऑर्गनायझेशनला सांगायला गेला, की तुम्ही स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट करा, ते नाही म्हणणार. बिकॉज दे डोंट हॅव द रिसोर्सेस, दे डोंट हॅव द टाईम टू इन्व्हेस्ट इन एस्टॅब्लिशिंग दोज स्टँडर्ड्स. बिकॉज दे आर फोकस्ड ऑन ड्रायव्हिंग सेल्स, दे आर फोकस्ड ऑन जनरेटिंग रेव्हेन्यू अँड डिलिव्हरी. कारण लोकं कमी असतात, टाईम कमी असतं आणि त्यांना प्रूव्ह करायचं असतं की वी कॅन सक्सेसफुली एस्टॅब्लिश दिस बिझनेस इन द मार्केट. तर ते ह्या गोष्टीमध्ये टाईम इन्व्हेस्ट करत नाहीत इनिशियली. बट ॲज दे स्टार्ट स्केलिंग अप दे रिअलाइज की जे पर्सन डिपेंडंट ऑर्गनायझेशन होतं दॅट इज नॉट सस्टेनेबल. सो वॉट स्टँडर्ड्स बेसिकली डू इज मूव एन ऑर्गनायझेशन फ्रॉम पर्सन डिपेंडंट टू प्रोसेस डिपेंडंट. That is the key thing that any standard typically tries to achieve, to eliminate the person dependency. And organization, as they scale up, they soon realize that it cannot function any longer if they are person dependent. That's when they start implementing process. That's when they start documenting processes, and that's when they start thinking about implementing a standard, because standard gives them that structure. And like I said earlier, Lean Six Sigma je karta, how do you implement that structure effectively is what Lean Six Sigma tells you. एक उदाहरण घ्यायचं झालं म्हटलं तर बी इट 27,001 or 14,000 or CMMI, there is a requirement of demonstrating measurement system, establishing measurement system analysis and demonstrating that the content that you are capturing as an organization is repeatable and reproducible. हे एक्सपेक्टेशन आहे स्टँडर्डचं. पण रिपीटेबिलिटी आणि रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय हे लीन सिक्स सिग्मा कॉन्सेप्ट सांगतं. आणि मग ते कसं टेस्ट करायचं, कसं त्याचं व्हॅलिडेशन करायचं आणि मग ते कसं करेक्ट करायचं इफ देर इज अन इश्यू, हे लीन सिक्स सिग्मा सांगतं. तर मेजरमेंट सिस्टम ॲनालिसिस म्हणून एक स्टॅटिस्टिकल कॉन्सेप्टच आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत जे आपण यूज करून ते अनालाइज करू शकतो. तर स्टँडर्ड्स फॉर लार्ज ऑर्गनायझेशन गिव्स दॅट फ्रेमवर्क स्ट्रक्चर सो दॅट इट बिकम्स अ प्रोसेस डिपेंडंट ऑर्गनायझेशन. मग आज 10 लोक आहेत, 10 मधले 2 लोक निघून गेले तरी ते सस्टेन करू शकतात, किंवा नवीन 4 लोक आले तरी ते केओस होणार नाही. कारण इफ यू ॲड पीपल देन पीपल नीड टू नो हाऊ अ पर्टिक्युलर थिंग नीड्स टू बी डन. सो द स्टँडर्ड, द प्रोसेस इटसेल्फ विल टेल देम हाऊ डू यू कन्सिस्टंटली प्रिपेअर, प्रोड्यूस अँड डिलिव्हर दॅट आउटपुट. तर हे दोन्हीचं रिलेशन आहे. आणि तुमची जी जर्नी आपण बघितली तर अनेक गोष्टी तुम्ही शिकत गेलात, नवीन नवीन स्किल्स डेव्हलप करत गेलात आणि मग ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन ते स्किल्स पण वापरत गेलात. Correct. अतिशय यंगर एजमध्ये, इतक्या यंग एजमध्ये कुठेतरी आपण एक न्यू इनिशिएटिव्हवरती किंवा मेजर ऑर्गनायझेशन चेंजमध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कुठेतरी तुम्ही सांगितलं की यंग असल्यामुळे तू खूप लहान आहे, काही सांगू शकत नाही आम्हाला, असं काहीतरी एक पिक्चर तयार केलं. तर तुमच्या जीवनामध्ये असं काही होतं का की मी यंग दिसायला नको म्हणून मी काहीतरी इनिशिएटिव्ह घेतली, माझी सिनियरिटी वाटायला पाहिजे म्हणून काही इनिशिएटिव्ह घेतले, असं काही होतं का? हो. जेव्हा मी KPMG मध्ये होतो तेव्हा 27-28 वयाचा असेल. आणि जसं मी म्हटलं, जे डिसिजन मेकर्स असतात ऑर्गनायझेशनमध्ये, जे म्हणतात की बाबा आम्ही ह्या कन्सल्टंट बरोबर काम करू किंवा ह्या कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन बरोबर काम करू, दे आर व्हेरी सिनियर मेंबर्स इन द ऑर्गनायझेशन. ते HOD असतील किंवा CEO असतील, CEO असतील. माझं कॉन्व्हर्सेशन त्यांच्याबरोबर असायचं आणि मी त्या मीटिंगमधनं बाहेर पडलो की मला नेहमी वाटायचं की त्यांना असं वाटतं की मी खूप यंग आहे, खूप ज्युनियर आहे आणि माझ्याकडनं त्यांना नवीन काही शिकायला मिळणार नाही, असं मला खूप वाटायचं तेव्हा. म्हणून मी 2 गोष्टी केल्या. एक तर
फिजिकल अपिअरन्स. आय स्टार्टेड द प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग अ मुस्टॅच. फ्रेंच बियर्ड आपण जेव्हा जेव्हा ते एक फॅड पण होतं तेव्हा फ्रेंच बियर्ड ठेवायचं, आणि मला असं वाटत होतं की फ्रेंच बियर्ड ठेवल्याने थोडंसं मी सिनियर वाटतो, सिनियरिटी वाढते. तर ते एक नाईव्ह गोष्ट चेंज केली मी. बट द मेजर थिंग दॅट आय चेंज्ड वॉज आय स्टार्टेड प्रिपेअरिंग फॉर माय मीटिंग्स अ लॉट. मग त्या मीटिंगसाठी माझं सर्व्हिस जे मी ऑफर करणार होतो ते लीन सिक्स सिग्माच असायचं. पण मी जर एका कंपनीच्या MDला किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंटला भेटायला जायचं आहे, हे एकदा फायनलाइज झालं, तर मी त्या ऑर्गनायझेशनची हिस्ट्री वाचायला सुरू केली. ते ऑर्गनायझेशन स्टार्ट कधी झालं, त्यांचे प्रॉडक्ट्स सर्व्हिसेस इव्हॉल्व कसे झाले, त्यांचं करंट विजन मिशन काय आहे, त्यांचे करंट चॅलेंजेस काय आहे. मग त्यांचे मी जर लिस्टेड कंपनी असतील तर मग मी त्यांचे फायनान्शियल्स बघायला लागलो की त्यांचं प्रॉफिट्स कोणत्या एरियामध्ये आहे, त्यांचे लॉसेस कोणत्या एरियामध्ये आहे. आणि लीन सिक्स सिग्मा ॲज अ कॉन्सेप्ट असा आहे की इफ देर इज अ चॅलेंज इट विल हेल्प यू फाइंड अ सोल्युशन. ओके, करेक्ट. बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं की प्रॉब्लेम काय आहे. त्यांना माहिती असतं काहीतरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, पण कुठे चुकतंय, काय चुकतंय हे माहीत नसतं. तर लीन सिक्समा जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला ते आयडेंटिफाय करतं अँड देन इट ऑल्सो हेल्प्स यू फिक्स इट. तर मी हे जेव्हा स्टडी करून मीटिंगला जायला लागलो तेव्हा जे कॉन्व्हर्सेशन्स व्हायला लागले, इट बिकेम मोर रेलेव्हंट फॉर दॅम. इट बिकेम conversations that were addressing their priority. It were points that were addressing their needs. हे दोन चेंजेस जेव्हा मी केले तेव्हा दोज कॉन्व्हर्सेशन स्टार्टेड बिकमिंग अ लिटल मोर सिरियस अँड मिनिंगफुल फॉर देम. मला तर शेवटी एंड ऑफ द डे, ॲट द एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशन, माय टेक अवे वॉज दॅट आय शुड लीव देम विथ अ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस दॅट दे आर विलिंग टू बाय. बट दीज टू थिंग्स वेन आय चेंज्ड, आय थिंक आय सॉ द चेंजेस. तर मग माझे जे कन्व्हर्जन रेशोज होते इट इम्प्रूव्ड ड्रास्टिकली. ग्रेट. म्हणजे एक स्ट्रॅटेजिकली एक प्लॅन तयार केला की माझी सिनियरिटी पण वाढली पाहिजे, नॉट ओनली इन माय अपीअरन्स बट ऑल्सो द वे आय टॉक टू पीपल अँड ड्राईव्ह द थिंग्स. येस. अजून एक याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन असा असेल की ज्यावेळेस एक जॉब सोडून आपण दुसऱ्या जॉबला स्विच करतोय त्यावेळेस त्या कंपनीने आपल्याला कुठल्या बेसवरती घ्यावं, म्हणजे असे कुठले काही गोष्टी तुमच्याकडे होत्या की ज्यामुळे तुम्हाला पटकन दुसऱ्या ऑर्गनायझेशनने ऍक्सेप्ट केलं, ते सुद्धा डायव्हर्सिफाईड फील्डमध्ये, म्हणजे कंटिन्युअस बँकिंग आहे असं पण काही नाही, वेगवेगळ्या फील्डमधून आलात, काहीतरी तर असं असेल की ज्यामुळे पटकन जॉब स्विच करता आला. माझे 3 प्रिन्सिपल्स आहेत जे मी टिपिकली फॉलो करतो. फर्स्ट प्रिन्सिपल असा आहे की यू हॅव टू इक्विप युअर सेल्फ विथ द नॉलेज रिक्वायर्ड टू डू दॅट रोल. इवन टुडे आय एम लर्निंग थिंग्स, आणि मी काही ना काही नवीन कोर्स करत राहतो एव्हरी इयर. टुडे आय एम डुईंग अ कोर्स ऑन AI. So first thing that I always do is prepare yourself for the role. So you have to have the knowledge, you have to have the subject matter understanding to be able to contribute in that role. So that's the first thing. Second thing, हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की त्या आता माझं रोल कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे. तर मला एक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस नुसतं डेलिव्हर करायचं असं नाही, असं माझं टाईमलाईन बेस्ड काम नसतं. बट what I typically try to do is identify what are the priorities for the organization. आणि जे पण काम मी करणार ते प्रायोरिटी मीट करायला झालं पाहिजे. सो आय शुड बी गेटिंग क्लोजर टू दॅट गोल ऑर टार्गेट दॅट द ऑर्गनायझेशन हॅज सेट. आणि ते प्रायोरिटी इज फॉर एन ऑर्गनायझेशन मोर ऑफन दॅन जस्ट सेल्स नंबर्स ऑर प्रॉफिट नंबर्स. इट इज मोर अबाउट ऑपरेशनल प्रायोरिटीज एज वेल, की आपण बिझनेस चालवायचं कसं, आपण ह्युमन रिसोर्स इश्यूज जर असतील ते सॉर्ट करायचं कसं, आपल्या प्रोसेस रिलेटेड इश्यूज असतील ते सॉर्ट करायचं कसं. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत, द मोमेंट यू आर वर्किंग टुवर्ड्स ॲड्रेसिंग द प्रायोरिटी, ॲड्रेसिंग द नीड इन द ऑर्गनायझेशन, आय थिंक यू गेट ॲक्सेप्टेड व्हेरी इझिली. सो दॅट्स अ सेकंड principle that I follow. The third principle is be humble and talk to people politely. युजली आपण बघतो की आपण सिनियर बरोबर चांगलं बोलतो, पण ज्युनियर बरोबर आपण ऑथॉरिटेटिव्हली बोलतो. ह्याची गरज नाही आहे माझ्या मते. राईट, यू हॅव टू टॉक टू एव्हरी पर्सन ॲज अनदर पर्सन, जस्ट अ ह्युमन बिईंग. just a human being. And if you do that, you realize that you're getting support from people across different segments, right? Be it your juniors, your peers, or your seniors. तर हे एकतर तुम्हाला नॉलेज आहे, तुम्ही जे काम करताय ते ऑर्गनायझेशनल प्रायोरिटीजला हेल्प होत आहेत, आणि तुम्ही लोकांबरोबर व्यवस्थित वागताय.
हे जर ती नसेल ना, तर माझ्या मते यू गेट ॲक्सेप्टेड व्हेरी इझिली, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द वर्क दॅट यू डू, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन दॅट युअर इन. फॅन्टॅस्टिक. ह्या इतक्या बेसिक गोष्टी की ज्या प्रत्येकाने अगदीच म्हणजे एज्युकेशनला ज्यावेळेस त्यांची जर्नी असते तेव्हापासून शिकायला काय हरकत नाही, मला असं वाटतं. काही हरकत कॉलेजमध्ये पण शिकायला काय हरकत नाही. काही हरकत. अनफॉर्च्युनेटली होतं काय, या गोष्टींवरती फोकस नाही होत. सगळ्यांचं असं टार्गेट असतं की डिग्री मिळवली पाहिजे, पण त्या जर्नीमध्ये आपण काय काय करू शकतो ह्याबद्दल बोललं जात नाही आणि याबद्दलची ऑपॉर्च्युनिटीज नसतात. आणि जिथं असतात तिथं मुलांना माहीत नसतं त्याचं यूज कसं करायचं. आता मी जसं म्हटलं, ते लॅब सेटअप करायचं होतं आम्हाला कॉलेजमध्ये. जर मी हे एक्स्ट्रा काम म्हणून बघितलं असतं तर मी ते कधी नसतं केलं. मला आवड होती ती वेगळी गोष्ट, पण मी ते करायला गेलो म्हणून ते शिकलो, आणि ते शिकलो म्हणून मला माझा फर्स्ट जॉब मिळाला. तर आपण जे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला येतात, आता हे बी एड क्लब्स असतात कॉलेजमध्ये, बरेच प्लेसमेंट सेल्स असतात. माझ्या मते सगळ्या मुलांनी सगळ्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. तुम्ही तिथलं फर्स्ट टॉप रँकर असो नसो, द फॅक्ट दॅट यू आर पार्टिसिपेटिंग एन्श्युअर्स दॅट यू आर डेव्हलपिंग दोज स्किल्स, राईट. आणि आय थिंक दॅट डेव्हलपमेंट should be the focus. Getting the degree is an outcome, right? But that degree itself alone will not help you get the dream job that you want. You have to develop your personality, आणि त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती फोकस असणं पाहिजे, आणि ते सगळ्या लेवलवरती करता येतं. आणि इट इज अ जर्नी. असं नाही की मी एज्युकेशनच्या पिरियडमध्ये फोकस केलं नंतर सोडलं तर झालं काम, असं नाही. इट्स अ जर्नी. यू हॅव टू कंटिन्युअसली कीप लर्निंग and consciously work on all the elements of personality development. ओके. आता तुम्ही गेले 5 वर्ष बँक ऑफ अमेरिकेत काम करताय, तर अशा तुमच्या त्याच्या आधीच्या जे काही करिअर जर्नी त्याच्यामधल्या अशा कुठल्या गोष्टी की ज्याने तुम्हाला खूप हेल्प केलं, म्हणजे हा गेटिंग दिस जॉब ऑफ बँक ऑफ अमेरिका अँड ऑल्सो डेव्हलपिंग युअर सेल्फ इन दिस पर्टिक्युलर जॉब? माझं ॲज अ पर्सन मला ना एकच गोष्ट फार वेळ करण्याचं इच्छा नसते. आय विल डू वन थिंग, बट वन्स आय हॅव डन इट आय वॉन्ट टू डू समथिंग न्यू ऑल्सो. तर हे कॉन्स्टंट अर्ज जे असतं ना, काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन करायचं, आय थिंक दॅट अर्ज हॅज हेल्प मी अ लॉट. कारण जर ते अर्ज नसतं तर माझं ते फर्स्ट जॉब जे होतं एम्बेडेड सिस्टम प्रोग्रॅमिंगचं, मी ते कधी सोडलं नसतं. So the urge of doing something new helped me a lot. Second, मला शिकायला पण आवडतं. तर जर मला असं वाटलं की आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे, तर मग बाबा काय करायचं आहे, मग मी तिथनं चालू करतो. आता आपण आणि ते रिलेटेड डोमेन असेल, पण सडनली शिफ्ट नाही करू शकत. मग ते स्टडी तिथनं चालू होतं. मग त्या हिशोबाने मग मी स्किल्स किंवा नॉलेज अक्वायर करतो. आणि मग नंतर नॉलेज अक्वायर केल्यानंतर पण डायरेक्टली कोणी तुम्हाला ऑफर देत नाही की बाबा तुम्हाला हे आवडतं ना करायला, हे घ्या, हे रोल करा तुम्ही, असं नसतं. मग मी ते एक्झिस्टिंग रोलमध्येच अप्लाय करायचा प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा लोक ते बघतात की बाबा अरे ह्याचं रोल ए आहे, एची बाउंड्री ही आहे, पण हा बी पण करतोय, तर मग लोक ऑपॉर्च्युनिटी स्वतःहून देतात. सो यू डोंट हॅव टू वेट फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी, हॅव टू क्रिएट दॅट ऑपॉर्च्युनिटी फॉर युअर सेल्फ. अँड वॉट एव्हर यू आर लर्निंग अप्लाय इट. जर प्रोफेशनली ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली ते अप्लाय करायला, पर्सनल लाईफमध्ये अप्लाय करा. तर ते ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला स्वतःला क्रिएट करावी लागते बऱ्याच वेळा. तर हे 2 गोष्टी मला नेहमी हेल्प झाल्यात, आणि त्यामुळे मी नवीन नवीन रोल्स करत गेलो. आणि बिकॉज आय हॅव डन डिफरंट थिंग्स इन डिफरंट रोल्स, इव्हेंच्युअली ॲज अ COO ऑफ एन ऑर्गनायझेशन तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ते म्हणतात ना, जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. ह्याच्यापेक्षा माझं मत आहे की जॅक ऑफ ऑल, यू शुड बी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, बट यू हॅव टू बी मास्टर ऑफ वन, at least one, which will put you above the edge to fulfill that role. Stand differently other than the people. More than stand differently, I think you will be able to do justice to the role that has been given to you from delivery perspective. कारण तुम्हाला माहिती आहेत गोष्टी, and you are expert in one thing, right? So you will be able to deliver that role more effectively. There are 2 principles. One is saying ki do different things. The other is saying do the things differently. So out of these 2 principles, which is more important? I think both is important. Unfortunately, जे पहिलं प्रिन्सिपल आहे, डू डिफरंट थिंग्स, ह्याची ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही.
बरेच लोकांना. पण डुईंग थिंग्स डिफरंटली इज इन आवर हँड्स. सो द potential of implementing the second one is higher than probability of getting the opportunity for the first one. Now, if something is in my control, I will work on it first. If something is not in my control, I will work towards creating that opportunity. That's when I get to do things, do different things. But doing things differently is in my control. And मी जर एक काम 10 स्टेप्स घेऊन करत असेल तर ते 10 स्टेप्स एफिशियंट आहेत का, इफेक्टिव्ह आहेत का, ते 10 स्टेप्स मी 5 स्टेप्समध्ये ते सेम आउटपुट कसं आणू शकतो, हे जे माइंडसेट आहे विच इज नथिंग बट डुईंग थिंग्स डिफरंटली. डुईंग डिफरंट थिंग्स इज a matter of opportunity. It's a matter of skills that you have to do that different things, right? It is a matter of effort and luck and opportunity. Of course, organization support also. Correct. म्हणून ते second, doing things differently, I think is in our control. Do that. In parallel, create opportunities to do different things for yourselves. विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थी काही ना काहीतरी नवीन सर्टिफिकेट्स करत असतात. कोणी स्पोर्ट्समध्ये असतं, कोणी एक्स्ट्रा करिक्युलर, कोणी को करिक्युलर, बऱ्याचशा डायव्हर्सिफाईड ऍक्टिव्हिटी करतात. तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांनी अनेक गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करावं. अल्टिमेटली दे आर एमिंग टुवर्ड्स देअर ओन ग्रोथ. करेक्ट. परंतु होलिस्टिक ग्रोथ नावाचा असा काही कॉन्सेप्ट असतो का, ठीक मी सर्व दिशेने 360 डिग्री ग्रोथ होईल माझी आणि मग आय विल बी अ बेस्ट सक्सेसफुल पर्सन ऑर आय कॅन प्रूव्ह माय सेल्फ टू बी मुव्हिंग इन दॅट डायरेक्शन, असं काही आहे का? नक्कीच. तिथं ना 2 कॉन्सेप्ट आहेत. एक तर सक्सेस, दुसरं ग्रोथ. सक्सेस कॉन्सेप्ट असा आहे की आपण एक टार्गेट ठेवतो, एक गोल ठेवतो स्वतःसाठी, ते मीट झालं की आपण म्हणतो वी आर सक्सेसफुल. नाउ दॅट गोल टार्गेट इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. बट when you talk about growth, growth is not a one-time activity. Growth is not an activity that ends when you achieve something. Growth is a continuous journey. आणि ग्रोथ असा आहे, इट हॅज टू बी होलिस्टिक ग्रोथ. आणि होलिस्टिक ग्रोथचे ना 5 पॅरामीटर्स आहेत दॅट डिफाईन्स वेदर यू आर ग्रोईंग होलिस्टिकली ऑर नॉट. आणि हे मला वेन आय वॉज इन माय प्रोफेशनल जर्नी आय लर्नड इट द हार्ड वे. बट आय थिंक स्टुडंट वेन दे आर स्टडिंग दे शुड कॉन्शियसली पुट एफर्ट टू ग्रो होलिस्टिकली. आता होलिस्टिक ग्रोथ म्हणजे काय? मी म्हटलं 5 लिव्हर्स असतात. वन इज यू हॅव टू ग्रो सोशली. You have to be able to talk to people. You have to be able to communicate your feelings. You have to be able to communicate your thought process. So that is growing socially, right? You have to be able to network with people. That's your social growth. Second, intellectual growth. You have to grow in your thought process, right? One is acquiring knowledge, but thought process is not just about acquiring knowledge. Thought process is beyond just acquiring knowledge, right? It is how you think, how you manage certain situations, right? How you perceive certain situations. That's the second element. The third element is, you grow holistic. When I say holistically, spiritually, mentally, ethically, right? You have to have you have to grow spiritually. You have to have moral values that will help you make decisions during the tough times, right? जे रेग्युलर सिच्युएशन्स असतात सगळे बेसिस दे आर एक्सपिरियन्स, बेसिस गायडन्स, डिसिजन घेऊन ते पुढे जातात. पण जेव्हा तुम्हाला ते गायडन्स देणारं कोणी नसतं, जेव्हा यू आर इन अ सिच्युएशन विच इज मेक ऑर ब्रेक सिच्युएशन फॉर यू, तेव्हा बऱ्याच लोकांचं गायडन्स पण हेल्पफुल नसतं. त्या मोमेंटला जे डिसिजन करतो आपण, इफ दॅट इज ड्रिवन बाय युअर स्पिरिच्युअल माइंडसेट, इफ दॅट इज ड्रिवन बाय युअर मॉरल व्हॅल्यूज, then I think you're growing spiritually, you're growing morally. Then fourth is growing mentally. Now, what does that mean? Mental growth is about evolving as an individual. It is about being mindful. Mindful म्हणजे काय? आपण आता गप्पा मारतोय, तो being in the present moment, knowing what topic are we discussing and responding accordingly. आता हे एक very simple environment आहे. But now let's consider an environment where you are working as a professional and you have been laid off. तुम्हाला म्हटलं उद्यापासून तुम्हाला याची गरज नाही आहे. तेव्हा जे मेंटल फाईट होत असतात, तेव्हा जे डिसिजन घेण्याची एबिलिटी असतं, दॅट इज वॉट मेंटल ग्रोथ डिसाइड्स. नाउ इट्स अ व्हेरी extreme example that I'm taking, but unfortunately in today's time and age there are situations where this happens, right? And people
85-90% of them are not able to take it in the right way, right? If you look that as an opportunity, that okay, you have been you were able to get rid of what you're doing, now you have an opportunity to do something new or something more or something bigger. It's a very different mindset, rather than saying अरे माझं जॉब गेलं, आता मी काय करणार, आता माझं महिन्याचा खर्च कसं निघणार. So that mindset is what is all about growing mentally or emotionally, because and it has to be a thoughtful decision that you make to grow emotionally, mentally as well. Current practicing mindfulness is not easy. Being aware, आता आपल्याला आपण बोलतो कधी कधी एका टॉपिकवरती कोणावरती तरी आपल्याला राग येतो किंवा आपलं आर्ग्युमेंट होत असेल. Being mindful that you are angry, being mindful that you are arguing, and then being able to control your responses is not easy. You have to practice it. So, and that is very, very important in corporate life as well as and in personal life. Hence, practicing this aspect of growth is also important. And the last one is being physically fit. I have learned it the hard way. मला बघून असं म्हणणार नाही कोणी की बाबा you're talking about being physically fit, but are you practicing it yourself? I have not been able to, but I want to consciously practice it. Right? So just being aware and putting effort to ensure that you grow across all these aspects of growth, I think is very, very important. Because only after you do this, you will see that your growth does not stop. If you are not growing in one of these aspects, at some point in time, you'll realize that my growth has come to a stagnant phase. Right? And then you start thinking, why is it so? What can I do to move? Right? But if you start practicing holistic growth as a concept, I think your growth, your progress will never stop. That's why it is important for students to be aware of this concept. फॅन्टॅस्टिक. इनफॅक्ट मला वाटतं की याला कुठलाही असा वेळेचं दिवसाचं काही बंधन नाही. ज्या दिवशी वाटलं रिअलाइज होईल त्या दिवशी सुरुवात करा. Absolutely. आणि अगदी इझी, म्हणजे जो काही वेळ अवेलेबल आहे त्या वेळात देखील ग्रोथ सहजपणे अगदी होऊ शकते. करेक्ट. आणि ते तुम्ही आपण जगतो, आपण कसं जगतो त्याच्यामध्ये आपण हे सगळं शिकून अप्लाय करता येतं, विच इज द ब्युटी ऑफ इट. बट यू जस्ट हॅव टू बी अवेअर दॅट यू हॅव टू ग्रो अक्रॉस डिफरंट ॲस्पेक्ट्स. राईट. मग आजी ही यंग जनरेशन आहे जे आता कॉलेजमध्ये शिकते, पुढे ग्रॅज्युएशन ते करणार आणि त्यांच्या फर्स्ट जॉबमध्ये ते स्टेप इन करणार आहेत लवकरच. सो फॉर देम इज देअर एनी गुड मेसेज विच यू वुड लाईक टू कन्वे इन दिस पॉडकास्ट? I just have two messages for them. One is continuous learning. Today we are in a world where AI is only picking up. We are only hearing about AI being adopted as a concept. Many large organizations, they haven't fully adopted AI as a concept in everything that they do. They've partially adopted AI, but not fully. But over the next 5-10 years, the work that we know of today, ki baba ek सॉफ्टवेअर प्रोग्रामर, त्याचं आजचं काम काय, तो जे आज करतो नेक्स्ट 5 to 10 yearsमध्ये तो ते करणार नाही, कारण त्याची गरजच पडणार नाही. आपण जे कोणतंही इंडस्ट्री घ्या, ट्रॅव्हल इंडस्ट्री फॉर एक्झाम्पल, टुरिझम. आपण आज एजंटकडे जातो, त्यांना म्हणतो मला एक वेकेशन पाहिजे, प्लीज हेल्प मी बुक माय तिकीट्स, प्लीज हेल्प मी बुक माय हॉटेल्स, प्लीज प्लॅन माय आयटनरी. आपण त्याला सांगतो ह्याची पण गरज पडणार नाही. AI विल गिव्ह यू अन आयटनरी टुडे basis what you want to do for the period that you want to take your vacation. तर जे आपण आज प्रोफेशन्स किंवा रोल्स बघतो, there are over 12,000 different type of work that people can do today. All of that will change over the next 5-10 years. And if you don't learn, if you don't adopt new things that are coming up in the market, you will be left behind. Right? आपण हे ऐकतो, right? AI will take everybody's job. आणि हे मी ज्यांच्याकडनं शिकतो हे त्यांच्याकडनंच मी शिकलो. AI will not take your job, but the person who's using AI will definitely take your job. That's why continuous learning has to be your priority. Second, I think you should not shy away from hard work. And you should not always expect returns when you're working hard. Right? Don't do donkey's job. Right? Don't do hard work without having some smartness in it, right? Hard work versus smart work, je manto apan. So you have to work smart, but be ready to work for 8 hours, 10 hours, 12 hours, 15 hours, 18 hours, right? Because if you put that hard work today
you will reap the benefits of that in the future, right? And that future could be next month, it could be next year, it could be 5 years from now. But whatever you do today, if you put in dedication and work hard in a smart way, I think that will help you in the long term. I think these are the two things you should practice along with holistic growth that I talked about. ऑफकोर्स. एक शेवटचा प्रश्न विचारू पॉडकास्टमध्ये, तो म्हणजे इंजिनियर्स करता बँकिंग क्षेत्रामध्ये कुठकुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आज आहेत आणि कदाचित उद्या निर्माण होणार आहेत? खूप आहेत. ॲज इंजिनियर्स, इफ यू लुक ॲट डिफरंट कोर्सेस, सगळ्या बँक्सला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. सिव्हिल इंजिनिअरिंग is taken care of there, because and these banks, they rent out huge properties. Bank of America असू दे, क्रेडिट स्विस असू दे, त्यांचे लाखो स्क्वेअर फीटचे जागा आहेत जिथं त्यांचे एम्प्लॉईज बसून काम करतात. सो यू हॅव टू मॅनेज मेंटेन दॅट फॅसिलिटी. सो सिव्हिल इंजिनियर्स आर रिक्वायर्ड देर, राईट? इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स, this infrastructure needs electricity, this infrastructure needs systems. तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स पाहिजे तिथं, हू कॅन एन्श्युअर दॅट देर इज कॉन्स्टंट सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी, पॉवर, ऑल ऑफ दॅट. Every bank also has a lot of applications that they develop in-house and that they have inherited when they are growing organically. So developing new applications, developing and maintaining existing applications, त्याच्यामध्ये खूप जास्त काम होतं. विदाउट नेमिंग द बँक, त्या बँकचे इंडियामध्ये एक साधारण 26 ते 28 हजार लोक आहेत. त्यामधले साधारण 9-9.5 लोक टेक्नॉलॉजीमध्येच आहेत. अच्छा. हां. विच इज अ बिग थिंग, कारण 9.5-10 हजार लोक म्हटल्यावर बरेचसे कामं होतात त्यांच्या थ्रू. डेव्हलपमेंट होतं, मेंटेनन्स होतं, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट होतं, आणि मग नंतर टेस्टिंग आणि रिस्क मॅनेजमेंट पण होतं. आता रिस्क मॅनेजमेंट जे डोमेन आहे, आय थिंक तिथं फंक्शनल नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. रिस्क ॲज अ कॉन्सेप्ट पीपल लर्न वेन दे जॉईन अन ऑर्गनायझेशन, बट द बेस ऑफ ऑल ऑफ दॅट इज नोईंग युअर डोमेन. आता जे नेटवर्क अटॅक्स होतात, तिथं तुम्हाला नेटवर्किंगबद्दल नॉलेज असलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही प्रेडिक्ट पण नाही करू शकत की नेटवर्क अटॅक्स कसे होऊ शकतात. And then if you're not able to mitigate it, if you're not able to identify the risk, you will not be able to mitigate. म्हणून जे आपले जेवढे पण स्ट्रीम्स आहेत, सगळ्या स्ट्रीम्स बँकिंगमध्ये यूज होतात, ते नॉलेज यूज होतं. इट इज अबाउट वन, नोईंग दॅट, हॅव्हिंग दॅट नॉलेज अँड बिंग एबल टू अप्लाय इट. ॲप्लिकेशन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून बँकिंगमध्ये लाईक आय सेड, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, टेस्टिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रिस्क मॅनेजमेंट आहे, मग नंतर सायबर सिक्युरिटी. आता इट्स अ अपकमिंग डोमेन. क्लाउड कम्प्युटिंग असेल, डेटा सायन्स असेल, बिग डेटा असेल, ॲब्सोल्युटली AI आहे, ML आहे, सगळ्या डोमेनमध्ये खूप काम होतात. अँड हे नोन आणि पॉप्युलर डोमेन्स आहेत. पण मी जसं म्हटलं, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट इज अ बिग डील. असं नाही आहे की एक टाईप ऑफ काम केलं तर तुम्हाला चांगला पगार मिळतं. बँकमध्ये किंवा लार्ज ऑर्गनायझेशनमध्ये ते कसे असतात, जे ऑर्गनायझेशन हायरार्की जे असतात, इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट यू डू, त्यांचे बँड्स, सॅलरी बँड्स डिसाइडेड आहेत. की जर तुम्ही मॅनेजर आहे तर तुमचं सॅलरी बँड या रेंजमध्ये असेल, तर मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करा, किंवा आय टीमध्ये काम करा, किंवा कंट्रोल्समध्ये काम करा, किंवा ऑपरेशन्समध्ये काम करा. तुमचं बँड त्या रेंजमध्येच असणार. म्हणून हे एक मिथ आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये गेलो तर माझं चान्सेस ऑफ गेटिंग अ बेटर पॅकेज इज हायर. नो, irrespective of the domain, if you do well, you will get a better package, but you need to be able to apply your knowledge to a real life scenario. तर opportunities are endless. It is up to us, I'd say. येस. इनफॅक्ट आजच्या या गप्पा गोष्टींमध्ये खूप काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या. एका वेगळ्या फील्डमध्ये जिथे आपण बघितलं की बँकिंग आणि बँकिंगच्या पूर्वी की इनिशिएटिव्ह, वेगवेगळ्या प्रकारचे लीन सिक्स सिग्मा कॉन्सेप्ट, स्टँडर्ड्स, आजच्या यंग जनरेशनला लागणारे होलिस्टिक डेव्हलपमेंट असेल, किंवा त्यांनी त्यांचं विजन कसं प्लॅन करावं, गोल कसे सेट करावे. खूपच छान गप्पा गोष्टीमधनं मलाही खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये आलात, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. वस्तू सर, अनेक धन्यवाद. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणेकडनं पुन्हा एकदा धन्यवाद, आणि आशा करतो की आपण पुढे देखील या आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नक्कीच करा. Thank you very much, sir, for this opportunity. I'm obliged, and I'll be very happy to
to have these conversations for sure. Thank you very much. Thank you.